आणि आता बातमी मासेप्रेमींसाठी आहे, कारण मासळीचा राजा म्हणून ओळख असलेला जिताडा आता तुमच्या ताटातनं गायब होण्याची शक्यता आहे। मात्र जिताडा गायब होण्याची कारणं नेमकी काय आहेत, जाणून घेऊया रिपोर्टमधनं। चविष्ट जिताडा समुद्रातून होतोय गायब। मच्छीमारांच्या हातीही लागेना जिताडा। तुम्ही चविष्ट असा जिताडा मासा खाण्याची स्वप्न रंगवत असाल तर ते आता स्वप्नच राहू शकतं, कारण जिताडा मासा समुद्रातूनच गायब होतोय। मच्छीमारांच्या हातीही आता जिताडा लागत नाहीये, त्यामुळे खवय्यांसह मच्छीमारही हवालदिल झालेत। जिताडा मिळत नसल्यामुळे रायगडच्या 112 गावांमधील मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे। समुद्रात टाकण्यात येणारा भराव, समुद्रात सोडण्यात येणारं केमिकल युक्त सांडपाणी यामुळे जिताडा, रावस, शेवण या माशांच्या प्रजाती संकटात सापडल्या आहेत। हा जिताडा खवय्यांच्या का आवडीचा आहे पाहूया। जिताडा मासा हा खायला चविष्ट आणि आरोग्यास गुणकारी आहे। अस्थमा रुग्णांसाठीही जिताडा चांगला असल्याचं म्हटलं जातं। महाग असला तरी खवय्यांकडून जिताडा माशाला विशेष मागणी आहे। खाडीलगतच्या शेतात तळं खोदून माशांचं उत्पादन घेतलं जातं। रायगडच्या अलिबाग, पेण, पनवेलच्या खाडीलगत हे उत्पन्न घेतलं जातं। हा मासा मंत्री, उद्योगपतींना भुरळ पाडतो अशी जिताडाची ओळख आहे। मात्र जिताडा माशाचं उत्पादन घटत चाललंय। एवढंच नाही तर रावस, पाला, दाडा, ताम, वाम, शेवंड या जातींचंही उत्पादन घटत चाललंय। त्यामुळे रायगड जिल्ह्यातली 30,000 कुटुंब आर्थिक संकटात सापडली आहेत। त्यामुळे जिताडा संवर्धनासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।